कुठे जाऊया चहा प्यायला? आपल्या नेहमीच्या ठिकाणी? अर्पिताचा नवरा म्हणून तुमच्यात असणारी ही मैत्री मला मान्य नाही. अर्पिता ही तुझी आणि समीरची शेवटची भेट असं समजू मी? विराज सर, तुम्ही कधी आलात आणि तुम्हाला कसं कळलं मी इथे येते? विराज सर, यांचा भाऊ तुरुंगात आहे आणि त्यांना वाटत होतं की मी पोलिसात तक्रार केली, पण मी नव्हती केली तक्रार. तो फक्त एक गैरसमज होता. ते आमच्या साईडले विमा काका आहेत ना, त्यांनी एका चिटफंड मध्ये पैसे गुंतवले होते आणि ते चिटफंड वाले फ्रॉड निघाले आणि यांचा भाऊ तिथे काम करत होता. कोणीतरी माझ्या नावाने जाऊन त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे मी नाही केली, दुसरा कोणीतरी केली. मी असं का करेन? म्हणजे मी असं काही करण्याआधी त्यांना विश्वासात घेईन ना. मी त्यांना फोनही केले होते. मी कमीत कमी 100 फोन केले होते त्यांना, पण त्यांचा फोन, म्हणजे ती एक खूप मोठी स्टोरी आहे. मी नंतर कधीतरी सांगेन तुम्हाला. पण मी फक्त हा गैरसमज दूर करायला इथे आले होते. त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना असं वाटतंय की माझ्यामुळे त्यांचा मुलगा तुरुंगात आहे आणि त्याला जामीनही मिळत नाहीये. विराज सर, मी खरंच काही नाही केलं, पण तरी मला खूप गिल्टी वाटत होतं. माझ्या बायकोबद्दलचा तुझ्या मनातला गैरसमज दूर झाला का? माझ्या बायकोमुळे तुला, तुझ्या घरच्यांना जो काही त्रास झाला असेल, मी माफी मागतो. तुझ्या भावाच्या जामिनासाठी तुला काहीही मदत लागली मला सांगायचं. मी आहे. काय माझ्या बायकोच्या मनातलं गिल्ट दूर करण्यासाठी मी काही करू शकतो. काही. Come on.
काय झालं? गाडी बंद पडली का? तुम्ही रागवलाय का माझ्यावर? विराज काय काय करता तुम्ही? प्लीज विराज प्लीज थांबा. विराज थांबा प्लीज प्लीज थांबा प्लीज. तुम्ही असं का करताय? मला राग येतोय स्वतःचा. कमी पडतोय मी नवरा म्हणून. नवरा म्हणून मी कमी पडतोय. तुझ्यावर इतकं प्रेम करतो. 24 तास तुझ्यासाठी अवेलेबल असतो. पण तरी माझ्या होणाऱ्या बायकोला एका दुसऱ्या पुरुषाबरोबर मैत्री करावीशी वाटते. कमी पडतोय मी. कमी पडतोय. नाही असं काही नाहीये. विराज प्लीज. कमी पडतोय मी. कमी पडतोय. नाही कसं? नाही कसं? नाही असं काही नाहीये. इतक्या वेळा इतक्या स्पष्ट शब्दात मी तुला सांगितलं, तरीही माझी होणारी बायको सतत नेहमी त्या दुसऱ्या पुरुषाला भेटत राहते. याचा अर्थ कमी पडतोय मी. नाही कमी पडतोय. कमी पडतोय. कमी पडतोय. प्लीज कमी पडतोय. 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 प्लीज प्लीज. असं काही नाहीये. विराजचं मी काही चुकीचं केलेलं नाहीये हो. मला माझी मर्यादा माहिती आहे. मी प्रामाणिक आहे. पण मी नाला काय त्याचा काय? नाही असं काहीच नाहीये. तुम्ही खूप चांगले आहात. समीर पेक्षा थँक्स. Thanks. Hey. Sorry. तुला काही लागलं नाही ना? नाही ना? तू ओके आहेस ना? सॉरी. सॉरी.
राग येतो मला सहन नाही होत यार. समीर, मी तुला सांगितलं ना अर्पिता, राग येतो मला, सहन होत नाही मला तुला सतत त्या समीर, माझं प्रेम आहे तुझ्यावर अर्पिता. हा, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे माझं प्रेम आहे. हे झालं ते सगळं सोडून द्या. हा, काढून टाक. आता ना फार काय मी तुला माझ्यापासून लांब नाही ठेवू शकत. मी एक निर्णय घेतलाय. आपल्यासाठी. काय आलं, तू हस ना, हस. घरी जाऊया. आले, चल घरी जाऊया. कमान, बस बस बस, कमान कमान. तुम्ही जागे आहात अजून? हे बघा, सगळं क्लिअर झालंय आता. अर्पिताबद्दल थोडा गैरसमज होता, पण तो दूर झाला. सलील येईल परवापर्यंत घरी. तुम्ही नका काळजी करू. मला खात्री आहे त्याचा जामीन मंजूर होईल. झोपा तुम्ही. काय तुम्ही झोपला नाहीत अजून? कशी लागेल झोप? लागेल? हे सगळं त्या मुलीने असं विस्कटून ठेवलेलं असताना झोप लागेल का? तिच्याकडेच गेला होतास ना परत? गेला होतास ना तिच्याकडे परत? हो. जा जा, तिच्या तालावर नाच. अरे इतके वेळ सांगते, कानी कपाळी ओरडून सांगते, तुला कळत नाहीये का? अरे आपल्या वाईटावर उठली ती पोरगी आणि तू. आई, हे बघ, तू उगाच मनात राग धरून बसलीस. असं काही नाही. मी उगाच डोक्यात राग. मग एकदाच काय ते सांग मला, कळू दे मला एकदा. ऐक तू माझं शांतपणे ऐक जरा प्लीज. मी सगळ्या गोष्टीची शहानिशा करून आलोय. त्यांनी तक्रार नव्हती नोंदवली. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं खरं खोटं करून आलोय. ज्यावेळी तक्रार नोंदवली गेली त्यावेळेला अर्पिता घरी होत्या. त्या मला फोन ट्राय करत होत्या, पण माझा फोन लागत नव्हता. त्यांना हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे होते, पण सलीलच्या सांगण्यावरून त्या चिटफंडामध्ये पैसे गुंतवले आणि ते सगळे बुडाले. आई, विश्वास ठेव माझ्यावर. वशीकरण. त्या पोरीने ना तुझ्यावर वशीकरण केले, करणी म्हणतात याला. त्याशिवाय तू तिच्या इतक्या कयात नाही जाणार. आणि तुला काय झालंय? माझं पोर तिकडे जेलमध्ये आणि तू तिच्या बाजूने भांडतोयस माझ्याशी. कशावरून ती हे सगळं खरं बोलते? तिच्या बहिणीशी बोलणं झालंय माझं फोनवर. ज्यावेळी तक्रार नोंदवली गेली त्यावेळेला त्या घरी होत्या. आणि हे सांगणार कोण? तिची बहीण. त्या पोरीला पाहिलंय मी पार्टीमध्ये. एकीला झाकावं, दुसरीला काढावं. इतक्या बदमाश आहेत त्या दोघी. आणि तू
तुला काय झालं? तुला लाज नाही वाटत? तुझा भाऊ तिकडे जेलमध्ये सडतोय आणि तू त्या पोरीची वकिली करतोयस माझ्याकडे? कसला मुलगा जन्माला घातलाय मी? तुझ्या जन्माच्या वेळेस मी मेले असते ना तर बरं झालं असतं एक वेळेस. वाटला आई खरं तर पुरणपोळी खाण्याच्या तयारीनं मी घरी आलो होतो बाबा, पण वहिनींकडनं मला कळलं की घरी पुरणपोळीच नाहीये. हो नाही म्हणजे ते इट्स ओके आई. ठीक आहे. अर्पिता, यावेळी हा सण मिस झाला आपला, पण इथून पुढे कुठलाही सण मला मिस होऊ द्यायचा नाहीये. कुठलाही. बाबा बसा 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 प्लीज. आता मला आपला संसार एन्जॉय करायचा आहे. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आपला संसार. जगाचा संसार थोडा मागे पडला तरी चालेल, त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल. तुझी ही धावाधाव करत असतेस, उठाटेवी करत असतेस, बंद कर. लेट्स फोकस ऑन मी. आपला संसार. प्रत्यक्षात करशील की नाही माहित नाही, निदान हो तरी म्हण. काय बाबा, बरोबर बोलतोय ना मी? काय झालं, तुम्ही इतके सगळे सिरियस का झालात? बरं चला ठीक आहे, वातावरण थोडंसं लाईट करण्यासाठी तुम्हा सगळ्यांसोबत एक गुड न्यूज शेअर करतो. गुड न्यूज? अरे बापरे, आता आणखीन काय? आणखी नाही आई, मुख्य महत्वाची गुड न्यूज. येत्या 8 तारखेला माझं आणि अर्पिताचं लग्न होणार. बाबा, गुरुजींसोबत बोलून मुहूर्त फायनल केलाय. 8 नाही, 8 तारीख ऍक्च्युली काय आहे, अगदी 5-6 दिवस आहेत आमच्याकडे तयारीला. दादा दादा मी आलोय ना, आता मी आलोय. सगळ्या गोष्टींची सूत्र आता मी माझ्या हातात घेईन. होतील गोष्टी मॅनेज. हे बघ, मला एक गोष्ट कळते, मी इथं नसताना बऱ्याच गोष्टी घडल्या. त्या सगळ्याचा ताण तुमच्या मनावर असेल. मी आलोय ना, मी सगळ्या गोष्टी आता पुसवून टाकेन. छान नव्याने सुरुवात करूया. नाही काय, मला कुठल्याच अनाहूत गोष्टींचं सावट माझ्या लग्नावर आलेलं नको आहे. तुला माहितीच आहे माझं काम किती परफेक्ट असतं ते. होतील गोष्टी मॅनेज. आई, धुळवडीच्या दुसऱ्या दिवसापासून आपले लग्नाचे विधी सगळे सुरू होतील. चुडाबिरणी होईल, त्यानंतर मग मेहंदी, त्यानंतर हळद, आणि त्यानंतर माझं आणि अर्पिताचं लग्न. चालेल. हा, पण त्यानंतर 1 महिना मी आणि अर्पिता
आमच्या हनीमूनसाठी परदेशी जाणार आहोत. 3 देशांमध्ये घेऊन जाणार आहे मी. हा पण कुठले देश, कधी निघताय, काय कसं आहे, सगळे डिटेल्स मला विचारू नका. काय आहे, माझ्या बायकोसाठी तेवढे तरी सरप्राईज राहू द्या. किती छान. हो ना. बरं, लग्नाच्या बाबतीत सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? हो हो हो. अर्पिता, तुझ्या आनंदासाठी सुरू आहे सगळं. तुला ओके आहे ना? अगं तोंड भरून हो म्हण. किती करतात ते तुझ्यासाठी. हो हो हो. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. आई, अर्पिताला लग्नाचं टेन्शन आलं असेल. लग्नाचं टेन्शन, त्यानंतर माझ्या बरोबरच्या सोशल लाईफचं टेन्शन होऊ शकतं. माझं स्टेटस, माझं लाईफस्टाईल, माझं सर्कल, या सगळ्याचं दडपण येऊ शकतं. डोंट वरी, मी आहे ना. विल मॅनेज. ओके. अर्पिता, मिस केलं असेल ना मला? वहिनी, दादा, अर्पिताने मिस केलं असेल ना मला खूप? पण आता आलोय मी. 1 मिनिटही तुला एकटं सोडणार नाही. माझ्या बायकोबद्दलचा तुझ्या मनातला गैरसमज दूर झाला का? माझ्या बायकोमुळे तुला, तुझ्या घरच्यांना जो काही त्रास झाला असेल, मी माफी मागतो. विराज सरांचं वागणं जरी नॉर्मल वाटत असलं तरी ते नाहीये. खबरदार माझ्या घराचा उंबरठा ओलांडलास तर. विराज सर, काय अहो काय करता तुम्ही? प्लीज विराज सर. तू आणि ती मुलगी, तुमच्या जे आणि जितकं आहे ते तसंच आणि तेवढंच राहू दे. पुढे जाऊ देऊ नकोस. तुझी अर्पिताशी वाढत असणारी मैत्री तुझी चूक आहे समीर. इथून पुढे एकदा जरी बाउंड्री ओलांडलीस ना समीर, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. इतक्या वेळा, इतक्या स्पष्ट शब्दात मी तुला सांगितलं, तरीही माझी होणारी बायको सतत नेहमी त्या दुसऱ्या पुरुषाला भेटत राहते.